लोकमान्य टिळकांचे जीवन हे आपल्या राष्ट्राचे अमर आदर्श. सरसंघचालक मोहन भागवत यांचे सांगलीमध्ये वक्तव्य. लोकमान्य टिळकांचे जीवन हे आपल्या राष्ट्राचे अमर आदर्श आहे आणि त्यांचे स्मरण हे जागवलं पाहिजे, असं मत राष्ट्रीय सेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे. सांगलीमध्ये लोकमान्य टिळक स्मारक समितीच्या शताब्दी वर्षपूर्ती निमित्ताने मोहन भागवत यांच्या हस्ते शताब्दी वर्षपूर्तीच्या लोगोचे अनावरण झालं. त्यावेळी ते बोलत होते. तसेच माणूस हा कधीच जुना होत नाही, कालबाह्य होत नाही. लोकमान्य टिळकांनी आपलं शरीर आणि मन देशासाठी खर्च केलं, तशा वृत्ती तयार झाल्या पाहिजेत, असं मतही भागवत यांनी यावेळी व्यक्त केलं. टिळक स्मारक मंदिराचा शताब्दीपूर्ती सोहळा सांगलीमध्ये पार पडत आहे. या निमित्ताने मोहन भागवत सांगलीमध्ये आहे. सायंकाळी त्यांची सभा पार पडणार आहे. त्याआधी शहरातल्या टिळक स्मारक मंदिरात शताब्दीपूर्ती सोहळ्याचा लोगोचा लोकार्पण सोहळा मोहन भागवतांच्या हस्ते संपन्न झाला. त्याचं कीर्तन झालं पाहिजे आणि स्वदेश हितचिंतनाच्या संदर्भात त्या वेळेचे उत्तम विचार समाजापर्यंत पोहोचले पाहिजे. याकरता हे निर्णय आपले उपक्रम चालतात. पण शेवटी झालं का पाहिजे, त्या उपक्रमात सामील होणाऱ्यांना सगळ्यांना ही वृत्ती मिळाली पाहिजे की देशाच्या हिताकरता ही तनु खर्ची करू. तुझ्या समाजाची नावाची तनु ही देशकारी. टिळकांनी स्वतःचा विचार न करता अक्षरशः देह तुळीतील झिजवणारे परिश्रम आयुष्यभर केले. तसा तो देह झिजवता यावा याकरता 1 वर्ष शिक्षण सोडून व्यायाम केला. ते शरीर कमवून ते खर्च करून टाकलं. चंदनाचं लाकूड विकत आणून आपण ते उगाळून साड्यावर जसं खर्च करून टाकतो, तसं त्यांनी देशहिताकरता आपलं सगळं केलं. शरीर मन बुद्धी खर्च करून टाकले. असा माणूस या उपक्रमातून निर्माण झाला पाहिजे हे सतत मनात ठेवून ती केलं पाहिजे. कारण कार्यक्रम किंवा उपक्रम करताना लोकांचा विचार करावा लागतो. आपण कार्यक्रम करून कोणी आलंच नाही, त्याच्यामुळे तिथे लोक आले पाहिजे ही आवश्यकता असते. लोक आले पाहिजे आणि आम्ही त्यांना जे द्यायचं ठरवलं तेच दिलं पाहिजे. या दोन्हीमध्ये संतुलन साधावं. ते नाही साधलं तर लोक येत नाही किंवा लोकप्रियतेमध्ये आपण बनवतो. म्हणून कार्यक्रम करतो आपण. आम्ही इतके वर्ष झालं मंडळ चालवलं, त्याच्यामुळे ते आपोआप आता हे कार्यक्रम होत राहणार. सवय लागल्यावर एखाद्या काम तसं सवयीनी चांगलं होतं, ह्या गोष्टी सवयीनी चांगल्या होणार. पण सवयीनी गोष्ट चांगली होते त्यावेळेला एक नुकसान हे होतं की सवय लागल्यामुळे कदाचित विचार करावा लागत नाही. तर प्रत्येक गोष्टीचा आपण विचार करावा. म्हणजे सवयीच्या कृती आहे. मी बोलतो आहे माझे हात हलका जातो, तर ते मी विचार करत नाही आलो, ती सवय आहे. तो विचारांचा लोक होतो. विचारांचा लोक झाल्यावर एखादी सायकल जशी स्टँडवर जाऊन पायडल फिरवलं तर सायकलीचं चाक करतो, पण सायकल पुढे जात नाही. तसं कार्यक्रम उपक्रम होत राहतात पण निर्मिती होत नाही. म्हणून संतुलन सांगण्याकरता आपल्या मनामध्ये हे सगळं स्पष्ट ठेवून चालूच आहे का ते काम तसंच पुढे चाललं पाहिजे. कारण लोकमान्य टिळक त्यांचा काळ जरी वेगळा असला तरी ज्या गुणसंपदेच्या आधाराने तो काळ त्यांनी सार्थक केला आणि त्यातून आजपर्यंत लाखो लोकांना प्रेरणा मिळत असते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.